नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबईचा पहिल्याच पावसामध्ये खेळखंडोबा झालाय। अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आणि कर्मचाऱ्यांना लवकर घरी जायला निघावं लागलं। ही स्थिती राज्याला शोभणारी नाहीये। पाऊस लवकर आला म्हणून आपण तयार नव्हतो, ही एक प्रकारे सरकारच्या अपयशाचीच कबुली आहे। वर्षानुवर्ष एकाच पद्धतीनं मुंबईतली व्यवस्था काम करतीये। त्यांना अचानक येणाऱ्या संकटाशी सामना करायची तयारी का असू नये? आणि जर समजा पाऊस लवकर येणार असेल तर हे प्रशासनाला ठाऊक नव्हतं का? असे अनेक प्रश्न आहेत। कारण मुंबईत तुंबवली कुणी यावरून राजकारण करणाऱ्यांना त्या प्रश्नांची उत्तरं ना काल सापडली आहेत ना आज सापडली आहेत। आता मुंबईमधली काही दृश्य आम्ही आजच्या दिवसाची आपल्याला दाखवतोय। ही आहेत मुंबईच्या 26 मे 2025च्या जुलैच्या दिवसातली, माफ करा, 26 मेची ही दृश्य आहेत। 26 जुलैच्या आठवणी ताजा करणारी ही दृश्य आहेत। जिथली दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय ती अंधेरी सबवेची आहेत, त्याच जोडीला मस्जिद बंदरची आहेत। मस्जिद बंदरच्या लगोलग शेजारी जुहू चौपाटी आहे। जुहू चौपाटीची दृश्य आहेत, म्हणजेच परळची दृश्य आहेत। तसंच प्रभादेवी स्थानकाबाहेरची दृश्य आहेत आणि हिंद माता। तसं पाहायला गेलं तर ही दृश्य आपल्याला नियमितपणे मुंबईतल्या तुंबईची कहाणी सातत्यानं सांगत असतात। पण या स्थितीमध्ये प्रश्न असा पडतो की ही परिस्थिती नक्की कोणी आणि का जन्माला घातली? मुंबईत पाऊस येण्याच्या पहिल्या दिवशी अशी परिस्थिती व्हावी की मुंबईतलं जनजीवन विस्कळीत व्हावं। रेल्वे चालवता चालवता नाकीनऊ यावेत, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी व्हावी, फुटपाथ ओलांडताना तुम्ही पूर्णपणे चिंब भिजून जावात। अशा प्रकारची स्थिती मुंबईमध्ये का झाली याची उत्तरं कुणी शोधायची? पाणी तुंबतं म्हणून अनेक ठिकाणी पूल बांधले गेले, पण बांधल्या गेलेल्या पुलांच्या खाली पाण्याचं तुंबणं काही संपलेलं नाही। मुंबईची तुंबई होत राहिली आहे, होते आहे, ती भविष्यातही जर होणार असेल तर सरकार आणि प्रशासनं आपल्या पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात का याची उत्तरं कोणाकडे मागायची? हे सगळं कमी की काय? तर विकास म्हणून ज्या काही रचना मुंबईमध्ये बांधल्या गेल्या त्याच्यावर सुद्धा या मुसळधार पावसानं आपल्या शिक्कामोर्तब केलंच। मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला सुद्धा फटका बसला। मुंबईच्या वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं। काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये भुयारी मेट्रोचं स्टेशन सुरू झालं होतं। ती सेवा जनतेच्या साठी खुली झाली होती, मात्र त्यातल्या एका स्थानकामध्ये पाणी शिरलं। आता सरकार असं म्हणतंय पाणी तर एकातच शिरलं ना, बाकीच्या सगळ्या ठिकाणी तर मेट्रो नीट धावत होती। मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा आहे की एका ठिकाणी तरी पाणी का शिरलं। वरळी स्थानकामध्ये पाणी शिरल्यामुळे तिथे सेवा बाधित झाली हे वास्तव आहे। नागरिकांना त्रास झाला हे सुद्धा वास्तव आहे आणि हे सगळं वास्तव स्वीकारण्याची हिम्मत आत्ता तरी सरकारमध्ये दिसत नाहीये। ही जी मेट्रो 3 ॲक्वा लाईन आहे ही आज जलजमावामुळे याची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली। खरं पाहिलं तर मुसळधार पावसाचा विचार करता येथे एक प्रकारची जी जलनिकासी व्यवस्था तयार करण्यामध्ये मेट्रो 3ला अपयश आलं हे या प्रकारामुळे साफ दिसून येत आहे। तसेच जेव्हा पाणी स्टेशनमध्ये आतमध्ये आलं तर जलप्रतिबंधक उपाय सुद्धा हे कमी होते आणि मेट्रो लाईन उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये ही लाईन ठप्प होणे म्हणजे जी देखभालची जी आपली जी व्यवस्था आहे, दुरुस्तीची जी व्यवस्था आहे, त्यामध्ये सुद्धा मेट्रो 3ला अपयश आलेलं आहे। वरळीच्या प्रसिद्ध आचार्य अत्रे चौकाच्या जवळ असलेलं हे मेट्रो स्थानक आहे। ॲक्वागार्ड मेट्रो स्थानक असं याचं नाव आहे आणि इथं पाणी कसं शिरलं याबद्दल प्रशासनाच्याकडून उत्तर देण्यात आलंय। तुम्हाला ते पटतं का? पहा। मेट्रो स्थानकाच्या जवळ संरक्षक भिंत होती, ती कोसळली।
म्हणून हे पाणी भुयारी स्थानकामध्ये शिरलं असं उत्तर आहे। या स्थानकाचं काम अद्याप अपूर्ण आहे। मग प्रश्न उपस्थित राहतो की अपूर्ण ठिकाणी सेवा सुरू का केली? स्थानकाचं काम येत्या 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल असं सुद्धा मेट्रोनं सांगितलं गेलंय। जिथून पाणी शिरलं तो मार्ग प्रवासी वापरत नव्हते, प्रवाशांच्या वापरात नव्हता असं सुद्धा जरी सांगितलं गेलं असलं तरी दृश्यामध्ये लोकांना होणारा त्रास दिसलाय। संरक्षक भिंत उभारणीचं काम सुरू आहे असं आता प्रशासन सांगतंय। 10 जून पर्यंत ते पूर्ण होईल। पाऊस लवकर आल्यानं हा गोंधळ उडाला असं मेट्रोचं उत्तर आहे। खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक ही मेट्रो वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। म्हणजे यात लोकांचंच नुकसान आहे। मुंबईमध्ये 26 मे 2025 ला कुठे किती पाऊस पडला, कुठे कशी तुंबई झाली त्याचा तपशील आपल्या समोर आहे। मुंबईमध्ये पाऊस पडून तुंबई जिथं जिथं झाली तिथली ही ठिकाणं आहेत। अंधेरी सबवे, भायखळा स्टेशन, मशीद बंदर, नायगाव, केम्स कॉर्नर, किंग्स सर्कल आणि दादर ही काही प्रमुख ठिकाणं आहेत जिथे मुंबईमध्ये तुंबई होतीये हे डोळ्यादेखत दिसलं। मुंबई मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तुंबली। मुंबईची तुंबई झाली। आता ह्याचा प्रश्न असा उपस्थित होतो की मुंबई का तुंबली? मुंबईची यंत्रणा सज्ज नव्हती का? सज्ज असलेली यंत्रणा अपुरी होती का? की कामच झाली नव्हती? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। नालेसफाई ही पूर्ण झाली नव्हती। अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं जी आहेत ती पूर्ण झाली नव्हती। हे एक महत्त्वाचं कारण आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यंत्रणा सज्ज होत असते, मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे यंत्रणेवरती ताण आला। यंत्रणा सज्ज नव्हती का? की या काळामध्ये यंत्रणा कार्यान्वित करण्याचा हा वेळ असतो, त्यामुळे यंत्रणा सज्ज नव्हती का हा एक प्रश्न उपस्थित होतो। जी कामं झाली आहेत ती कामं योग्य पद्धतीने झाली का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। एकंदरीतच मुंबई तुंबली। मुंबईकरांना पहिल्या पावसानं जो आहे तो तडाखा दिला। रेल्वे लाईनवरती त्याचा परिणाम झाला। इव्हन ॲक्वा मेट्रो जी नवीन ॲक्वा लाईन सुरू झाली आहे मेट्रो 3 त्याच्यावरती त्याचा परिणाम झाला। मुंबईकर रोज रस्त्यानं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या पाचवीलाच खरं तर ट्रॅफिक आणि अडचणी ज्या आहेत त्या पुजलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनासुद्धा अडचणी झाल्या। म्हणजेच पहिल्या पावसात मुंबई तुंबली, त्याचा परिणाम रेल्वेवरती झाला, त्याचा परिणाम रस्त्यावरती झाला। अनेक ठिकाणी पाणी जे जमा झालं होतं, पण याला जबाबदार कोण? यंत्रणा की कोण असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो। मुंबईच्या या तुंबईमुळे वाहतुकीचे तर पुरते 12 वाजले। लोक अनपेक्षितपणे दीर्घकाळ वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडली। सगळ्यात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक आहे ते मुंबई, आणि तरी सुद्धा जर का तुम्ही एक 10-15 वर्ष पुढचा विचार करून काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर का तुम्ही करत नसाल, जर का देशातली आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असून सुद्धा आपली आज पण हे हाल असतील की आपल्याला माहितीच आहे बाबा की उद्या पाऊस पडला तर मुंबई तुंबणार आहे। आपण नाही त्यासाठी काही लांबचा विचार करून ठेवला आहे, नाही अशी कोणती इमर्जन्सी प्लॅनिंग करून ठेवली आहे। आणि यात पूर्णपणे फक्त सध्याचं गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिका किंवा प्रशासनाची चूक नाही आहे, पण ही पूर्णपणे एक लॉंग टर्म विजन जे पाहिजे मुंबईसाठी आणि येत्या काही काळासाठी, मला त्याची चूक वाटते। मान्सून एक 15-20 दिवस अगोदर पडला, त्यामुळे बहुतेक मुंबई तुंबली असावी, पहिला माझा प्रश्न। दुसरा प्रश्न, जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला। 220 मिलीमीटर काहीतरी पाऊस पडलेला आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये प्रशासनाच्या पण अनेक चुका आहेत। नाले तुंबणे, रस्ते तुंबणे किंवा रस्ते खराब होणे, मेट्रोचा पण विषय झाला, मेट्रोचं पण गळती वगैरे झालेली आहे। पण 100% प्रशासनाला पण दोष देता येत नाही। निसर्ग आपत्ती आहे ही, थोडं बहुत इकडे तिकडे होऊन जातं आहे। अनेक ठिकाणी रस्ते जाम, रेल्वेचे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यामुळं प्रशासनाने लक्ष द्यावं एवढी एक विनंती आहे। पाऊस तसं पाहिला तर टोकियोमध्ये पण पडतो, पण टोकियोमध्ये त्याच्या उपाययोजना वेगळ्या पद्धतीनं केल्या जातात। आता एक मात्र खरं आहे की यंदा पावसानं मुंबईमध्ये हजेरीसाठी जरा घाईच केली आहे। आजवरच्या इतिहासामध्ये मान्सून असं वागल्याचं उदाहरण सापडत नाही।
5 जून पर्यंत सर्वसाधारणपणे मुंबईत येणारा वरुण राजा यापूर्वी 1956ला 29 मेला आला, 1990ला 31 मेला आला, म्हणजे मे महिन्यात आला. मे महिन्यात 1962 आणि 71 मध्ये पण 29 मेचाच मुहूर्त वरुण राजानं गाठला होता. तर मे महिन्यातले 31 मे आणि 25 मे असे मुहूर्त अनुक्रमे 2006 आणि 2025 मध्ये गाठण्यात आले. मुंबईमध्ये पावसाचं आगमन 2025 या वर्षात 25 मेला झालंय, तर तेच आगमन 2024 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी 9 जूनला झालं होतं. 2023 मध्ये 25 जून पर्यंत पावसाची वाट पाहावी लागली होती. 2022 मध्ये 11 जूनला पाऊस आला होता. 2021 मध्ये 9 जूनला पाऊस पडला होता, तर 2020 मध्ये 14 जून ही तारीख त्यानं गाठली. 2019, 18 आणि 17 अशा 3 वर्षांचे एकत्रित आकडे आपल्या समोर आहेत. 25 जून, 9 जून आणि 10 जून अशा अनुक्रमे तारखा यात आहेत. ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झालाय, त्यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजे की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होता. आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड, सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते. आणि मग ते पाहणी कुठे करत होते? आता या राजकारण्यांचं एकमेकांवर दोषारोपण चालूच राहणार. पण तुम्हाला मला लक्षात घ्यायला पाहिजे की असं झालं तरी काय की सर्वसाधारणपणे 5 जूनच्या आसपास मुंबईमध्ये येणारा पाऊस म्हणजेच आपला मान्सून या वेळेला चक्क 12 दिवस लवकर आला. आणि नुसता लवकरच नाही आला, तर यापूर्वी मुंबईमध्ये हजेरी लावण्याचे सगळे रेकॉर्ड या मान्सूननं यंदा मोडीत काढले. असं का घडलं असेल? अधिकांश दिनों में जो तापमान थे सामान्य से काफी भारत के वर्ष के में अगर हम देखेंगे बहुत जगह स्टेशनों पे जो थे तापमान 5 से 6 डिग्री नीचे बना था सामान्य से. और जो हीट वेव की जो प्रवृत्ति होती है, मई एक मुख्य महीना होता है जिस दौरान पे काफी हीट वेव्स आती है. हमने देखा उसकी भी एब्सेंस रही. तो इसका एक मुख्य वजह माना जा रहा है कि हमने देखा कि बैक टू बैक जो थे वेदर फॉर्मेशंस होते रहे, मतलब जैसे ट्रफ लाइंस का बनना, अरब सागर के साथ साथ बंगाल की खाड़ी में कुछ कुछ लो प्रेशर एरिया बने, जिससे लगातार हमारे साउथ पेनिनसुलर इंडिया, सेंट्रल इंडिया पे मानसून के इसमें क्या बोल उसमें एक नमी का प्रभाव होता रहा, जिसकी वजह से तापमान काफी नहीं बढ़ पाया. और जो सीजनल फीचर्स जो होते हैं, हर वेदर का एक सीजनल फीचर्स होता है जो इस बार डिस्टर्ब रहा. मराठी माणसं पूर्वीपासून एक कविता म्हणतायत, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. आता हा पैसा यंदा कुठं खोटा झालाय हेही तपासण्याची गरज आहे. कारण आपण यानंतर म्हणतो की ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून आणि मडकं गेलं वाहून. मुंबईची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. यंदा वातावरणानं 12 दिवस आधी मान्सून आणला खरा, पण त्या निमित्तानं राजकारण्यांची मडकी वाहूनच गेली. मुंबईची तुंबई होतीये हे पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे धावत धावत आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुंबईच्या महानगरपालिका मुख्यालयात पोहोचले आणि वॉर रूम मध्ये जाऊन त्यांनी मुंबईची स्थिती पाहायला सुरुवात केली. दुसरीकडे अनेक दिवस परदेशात राहिलेले आदित्य ठाकरे आता रस्त्यावर फिरू लागले. पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट झाली आहे हे कळताच त्यांनी सगळ्यात आधी स्वतःच्या मतदारसंघामध्ये धाव घेतली आणि त्यानंतर मुंबईच्या इतर अनेक ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाची ही स्थिती राजकारण्यांच्यासाठी एकमेकांवर दोषारोप करण्याच्यासाठी नक्कीच आणि महत्त्वाची संधी घेऊन आली आहे. अरे आता पाऊसच जर 15 दिवस अगोदर पडला तर आता जे काम केलेलं ते आपण आता महापालिका, मी स्वतः नाले सफाई पण बघायला आलो, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, विजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला.
आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही इथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले. आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे. गेले 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये. 2 महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत. आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत? जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत? हा एक प्रश्न आहेच. पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे. माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. आज तंत्रज्ञान इतकं विकसित झालंय की पाऊस कधी, कुठे, केव्हा, किती वाजता आणि कसा पडेल या सगळ्याचं अनुमान लावलं जाऊ शकतं आणि बऱ्याचदा ते घडतं सुद्धा तसं. असं असताना जर महाराष्ट्राचं सरकार 15 दिवस पाऊस लवकर आला आम्ही काय करायचं असं म्हणत असेल तर कुठंतरी यंत्रणेत दोष आहे. अपयशाचं खापर त्यांनी स्वतःच्या डोक्यावर फोडून घ्यायला हवं. अर्थात सरकार काहीही कारण देऊ दे, पहिल्या टप्प्यात आलेल्या दमदार पावसानंच मुंबईची झालेली दैना ही मुंबईच्या अनेक अडचणींची कहाणीच सांगते. कारण मुंबईमध्ये अद्याप नालेसफाई अपूर्ण आहे. केवळ नालेसफाईच अपूर्ण आहे अशातला भाग नाही, तर मुंबईत सध्या अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. या खोदलेल्या रस्त्यांच्यामुळे जो कचरा तयार झालाय तो रस्त्यातच पडून आहे. कंत्राटीकरणाच्या नावाखाली हे सगळं सुरू आहे. याच्या पलीकडे जाऊन महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन, जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे रुळांवरून धावणाऱ्या लोकलच्या भागात सुद्धा नालेसफाई झालेली नाहीये. मुंबईभर बांधकामं चालू आहेत आणि त्याचा कचरा सुद्धा मुंबईभर पसरलेला आहे. थोडक्यात काय तर जबाबदारी ढकलण्याची राजकारण्यांची सवय काही जात नाही. मुंबईची जबाबदारी नक्की कुणावर द्यायची असा प्रश्न सध्या तरी मुंबईकरांना पडलाय. कारण मुंबईत नगरसेवक नाहीत, महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणांच्या हातात आहे आणि हे प्रशासक कोणालाही जुमानत नाहीयेत. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.